नमस्कार मंडळी, मी मोनिका. आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय असं म्हटलं जातं, पण प्रत्येकालाच आपल्याकडे गाय ठेवणं हे शक्य होत नाही. आणि सिटीमध्ये तर गाय कुठे ठेवणार, तिला कुठे बांधणार, आणि कितीही इच्छा असली तरी ते काही पॉसिबल होत नसतं. म्हणून मग उन्हाळ्याच्या सुट्टीत मी माझ्या माहेरी आली. मुलांना सुट्ट्या लागल्यात आणि मग ते त्यांच्या मामाच्या गावाला आणि मी माझ्या माहेरी. आणि वडिलांकडे गाय आहे आणि वडिलांना मी सकाळी सांगून ठेवलेलं होतं की गाईचं शेण हे बाजूला काढून ठेवा, मला गोवऱ्या थापून घेऊन जायच्या आहेत. तर तुम्ही म्हणाल मग तुमच्याकडे गोवऱ्या मिळत नाही का? सिटीमध्ये शक्य नसतं हो गोवऱ्या मिळणं. म्हणून मग घरच्या गाईच्या शेणापासून, आणि तीही आमच्याकडे गावरान गाय आहे, आणि म्हणूनच या गोवऱ्या थापण्याचं काम सुरू आहे. आता खेडेगावात सुद्धा कोणी गोवऱ्या थापत नाही बरं का, सगळीकडे गॅस आलेत. पण तुम्ही म्हणाल मग तुम्हाला कशासाठी लागतात गोवऱ्या? तर बऱ्याच कारणांसाठी तशा तर गोवऱ्या लागतात. पण आता खूप दिवस झाले की अग्निहोत्र करायचं हे डोक्यात सुरू होतं, आणि त्याच्यासाठी गाईच्या गोवऱ्या मिळाल्यात तर अतिशय उत्तम असं मानलं जातं. म्हणूनच मग माहेरी आलेलो आहोत आणि घरी गाय आहे, तर त्या गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या ह्या आम्ही घेऊन जाणार होतो. तर तुम्हालासुद्धा अग्निहोत्र करण्याची इच्छा असेल तर नक्कीच करू शकतात. आपल्या घरासाठी ते खूप फायदेशीर असतं आणि वातावरण शुद्धीसुद्धा त्याच्यामुळे होत असते, आणि आपल्या मनालासुद्धा एक आनंद देणारं ते असतं. म्हणून तुम्हीसुद्धा नक्की अग्निहोत्र करा. आता अग्निहोत्र कसं करतात मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर आज गोवऱ्या थापून झाल्यात आणि 2-4 दिवसांच्या गोवऱ्या म्हणजे 2-4 दिवसात जे शेण निघेल तर त्यापासून आम्ही गोवऱ्या थापून घेणार आहोत, आणि त्या गोवऱ्या सुकल्यानंतर मग मी सोबत घेऊन जाणार आहे. तर चला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये.